सांगाल तुम्ही संत्रा मार्केटमध्ये आणलेला आहे, काय नेमकं कशा प्रकारे यावर्षी संत्र्याचं पीक आहे आणि भाव कसा आहे मार्केटमध्ये आणलेला? संत्र्याची यावर्षी फसल चांगली आहे. चांगली असून काय शेतकऱ्यांना रेट नाही बरोबर. मंडीमध्ये आलं तर शेतकऱ्याला रेट नाही, भाव नाही, बाहेरची पोझिशन नाही संत्र्याची. त्याच्यामुळे शेतकरी नुकसानीमध्ये आहे आणि नुकसान कोणी हे करून देत नाही आहे. यावर्षी संत्र्याचं पीक चांगलं आहे का? यावर्षी संत्र्याचं पीक चांगलं आहे. मार्केटमध्ये काय रेट भेटून राहिला तुम्हाला आणि किती अपेक्षित होतात? मार्केटमध्ये 20 ते 25 रुपये रेट मिळत आहे. यावर्षी अपेक्षा होती की 35 ते 40 हजार रुपये संत्रा विकायला पाहिजे होते. म्हणजे याच्यात शेतकऱ्यांचं नुकसान? शेतकऱ्याचं काय, सर्व व्यापाऱ्याचं, शेतकऱ्याचं, सर्वांचंच नुकसान आहे. मार्केट में संतरे की क्या स्थिति है इस साल? संतरे की आवक कैसी है और बाहर जाने वाला जो संतरा है उसकी क्या? असल में इस साल मार्केट में जो आवक है, मार्केट में आवक अच्छी है इस बार, यानी पिछले साल की अपेक्षा जो अंबिया बाहर रहता है उसकी आवक अच्छी है इस साल, और उस कारण से थोड़ा सा किसान भाइयों को रेट कम मिल रहा है, लेकिन उसके मुकाबले उनके पास माल भी ज़्यादा है. मतलब जो पिछले साल जैसा कम माल था तो रेट अच्छा था, लेकिन इस बार फसल अच्छी रहने के कारण उनको रेट थोड़ा सा कमज़ोर मिल रहा है. और एक आप जैसा बांग्लादेश का भी बोलेंगे तो बांग्लादेश का इंपोर्ट बंद होने से और ये चीज़ से थोड़ा सा उनको फ़र्क पड़ा है रेट में, क्योंकि वहाँ जैसे नागपुर के संतरे की, महाराष्ट्र अपने विदर्भ के संतरे की डिमांड अच्छी रहती है, तो वहाँ उनको रेट थोड़ा सा अच्छा मिलता है ना, कहने का मतलब. तो पिछले साल की तुलना में इस साल किसानों को रेट कम मिल रहा है, लेकिन यहाँ से जो जाने वाला संतरा है, बाहर जो जा रहा है संतरा, वो कितने प्रतिशत है? है कि नहीं? यहाँ से देखिए, अभी संतरा जो जा रहा है यहाँ से बाहर वो बंगाल में जा रहा है. जैसे ये वाला लॉट आप देखेंगे तो ये बंगाल जा रहा है, ये वाला लॉट देखेंगे तो ये साउथ जा रहा है. तो इस साल यानी लोकल इंडिया में ही यानी ज़्यादा डिमांड से जा रहा है संतरा, बजाय बाहर जाने के. छूट नहीं है वो, छूट ये है कि जो नीचे माल वही सेकंड राउंड निकलता है ना, वो छूट नहीं है, उसके भाव कम. इनको जो बिल मिलेगा उसका मिलेगा ना, जिसका 25 का मिलेगा वो 12 का मिलेगा. तो वो ग्रेडिंग हुआ ना, ये या जैसे माल बोलो भैया ग्रेडिंग के बाद बेचेंगे, आप सहमत हो ना जो माल है वो, यानी एक इसमें से 3-4 प्रकार ये देखो ना, आपको दिख रहा है ना, और वो रॉटन निकाला है. जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपुरी संत्र्याचं पीक यावर्षी चांगलं आलं, शेतकऱ्यांना फायदा होईल अशी अपेक्षा होती. मात्र मार्केटमध्ये जेव्हा संत्रा आला त्याची आवक मोठ्या प्रमाणात झाली आणि त्यामुळे संत्र्याचे भाव घसरले आणि शेतकऱ्याला पुन्हा तेच नुकसान सहन करावं लागून राहिलं आहे. कॅमेरामन विशालसह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.